राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनतेच्या मनातील आमदार देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जो हा हिरड्याचा प्रश्न आहे आणि हा भीमाशंकरचा जो रस्ता आहे मनसर ते भीमाशंकर हा रस्ता, त्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे त्या ठिकाणी सगळ्यांनाच पाहायला मिळालेत आणि त्याच्यासाठी हे जे आंदोलन केलेलं आहे, मी शिरूर तालुक्यातील एक शेतकरी आहे आणि शेतकरी संघटनेचा शिरूर आंबेगाव तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या भागामध्ये काम करतोय। खरं पाहिलं तर निकम साहेबांचं जे काम आहे हे कुणालाही आयऱ्या-गायऱ्याचं काम नाही, लक्षात ठेवा। असा माणूस, काम करणारा माणूस, आपल्या परिसरामध्ये एक देव म्हणून नाव देखील देव आहे, असा माणूस जन्माला आलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आज काम करतोय। खरं पाहिलं तर आज भरपूर संघटनेची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सगळ्या मंडळींना धन्यवाद देईन। आज या ठिकाणी सगळ्या संघटनेला एक विनंती करतोय, काय कुणाच्या बापाला घाबरू नका। आज तुम्हाला प्रत्येकाला विनंती करणार आहे, गोरगरीब जनता या ठिकाणी होरपळत चाललेली आहे आणि खरं पाहिलं तर अगदी प्रत्येकाला असं एक दहशतीमध्ये त्या ठिकाणी जीवन जगवायचं काम या ठिकाणी हे पुढारी मंडळी करतायत। आपल्या भागातला आमदार मोठ्या गर्जना करत होता, वाघ म्हणून म्हणत होता, अरे एक छोटासा माणूस येऊन तुझ्या पुढे उभा राहून त्या ठिकाणी तुझं जनतेला दाखवलं की जनतेने देखील दाखवलं की तुमची लायकी काय आहे, या माणसाची लायकी काय आहे। हा माणूस इतका कामसू माणूस आहे, हरला नाही, पडला तरी हरला नाही आणि आजही माणसात आहे। तुमची काय लायकी आहे, ही लायकी तुम्हाला सांगतो आमच्यासारख्या गरीबाला त्या ठिकाणी बोलायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। मी परत एकदा सगळ्या गरीब जनतेला एक ठिकाणी विनंती करणार आहे, कुणीही घाबरू नका, कुणालाही काय दहशती त्या ठिकाणी तुमचे जे मंडळी आहेत काही त्यांचे बगलबच्चे त्या ठिकाणी दम देतात, कुठं काय करतायत, परंतु हा एक आपल्याला जन्माला आलेला एक हिरा आहे। त्या हिऱ्याच्या पाठीमागे सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहून सगळ्यांनी सहकार्य करावा आणि हिरड्याचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मार्गी लावावा अशी आग्रहाची विनंती त्या ठिकाणी आमच्या सगळ्या शेतकरी जनतेच्या वतीने या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी थांबतोय। रामकृष्ण हरी, जय बळीराजा।